महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशानं भारतातील पहिल्या ERP एक्स्पो 2026चं आयोजन 7 ते 9 मे दरम्यान पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आलंय। सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती आयोजक एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप यांनी दिली आहे। या प्रदर्शनात देशभरातील 100हून अधिक ERP कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप्स सहभागी होणार आहे। उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। AI व ERP ट्रान्सफॉर्मिंग एंटरप्राइज एट स्केल या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम उद्योगांच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देणार आहे। उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक, हेल्थ केअर, रिटेल आदी क्षेत्रासाठी सर्वत्र स्वतंत्र झोन्स असतील। चर्चासत्रे, कार्यशाळा, B2B नेटवर्किंगद्वारे उद्योगांना नव्या संधी मिळतील। सुमारे 20,000 अभ्यागतांची अपेक्षा आहे। माझं नाव सागर अहिवळे, एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर। हे भारतातील पहिलं ERP प्रदर्शन आहे। हे 7, 8 आणि 9 मे या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टरला अरेंज केलेलं आहे। याचं उद्देश असा आहे की भारतातलं हे पहिलं आहे। ERP एक्स्पो याच्या अगोदर कुठेही झालेलं नाहीये। हा फर्स्ट टाइम आम्ही अरेंज केलेला आहे आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये याच्यामध्ये देशातील 100हून कंपनी सहभाग घेणार आहेत। त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी पण आहेत आणि आपल्या रेग्युलर डोमेस्टिक कंपनी पण आहेत। याचा मुख्य उद्देश हे आहे की MSME आणि SME सेक्टरला याच्यामुळे ERP बद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये काही समहाऊ डिसिजन चांगले घेता येतील आणि त्याचा त्यांच्यामध्ये उद्योगामध्ये फायदा होईल आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढेल आणि नफा पण वाढेल। यामुळे एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा होईल। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार महेश लांडगे साहेब यांच्या हस्ते होणार आहे व आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की चंद्रकांत दादा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे साहेब आहेत आणि कंपनीचे काही डायरेक्टर आहेत, इंटरनॅशनल कंपनीचे CEO आहेत, असोसिएशनचे काही अध्यक्ष आहेत। हे सर्वजण ह्या कार्यक्रमाला इनॉग्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत 7 तारखेला सकाळी 10 वाजता।